संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले दादांनो. निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज, सोपान काका, एकनाथ महाराज असे अनेक संत झाले, परंतु माऊली ही पदवी माझ्या ज्ञानोबारांनाच लाभली. ज्ञानोबाराय देव होते असं मी म्हणत नाही, कारण महाराज वर्णन करतात. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, अवतार पांडुरंग, नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेचा सेवती साधू संत, मनोवेदल्या माझा आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेचा सेवती साधू संत, मनोवेदल्या माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानोबाराय देव होते असं म्हणत नाही मी. ज्ञानोबाराय वारकरी सुद्धा होते असं मी म्हणते, कारण ज्ञानोबारायांचा स्वतःचा अनुभव आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवाची फक्त आणि फक्त एकच आवड आहे, ती म्हणजे कोणती तर पंढरपूरची वारी. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. माझे ज्ञानोबाराय वारकरी होते. माझे ज्ञानोबाराय श्रीमंत सुद्धा होते. अहो, रावणाचे घर जर बघितले तर पूर्ण सोन्याची लंकाच होती, परंतु ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये सोन्याचं पिंपळ होतं दादांना. याचं वर्णन सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय करतात. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबाराय श्रीमंत होते. ज्ञानोबाराय योगी होते. कशावरून तर बघा, एक वेळेसचा खूप सुंदर प्रसंग आहे. ज्ञानोबाराय पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबाराय म्हणतात, पांडुरंग परमात्मा की मला नामदेवांसोबत वारी करायची आहे. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, हो त्यांना घेऊन जा. तेव्हा नामदेवराय म्हणतात, भगवंता आताच आपलं काय ठरलं होतं की तू मला कुठे सोडून जायचं नाही आणि मी तुला कुठे सोडून जाणार नाही. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणतात, त्याचं वर्णन महाराज करतात, अवतार पांडुरंग, नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेचा ती साधू संत, मनोवेदल्या माझा आरती ज्ञानराजा. अरे नामा, तू तर फक्त माझाच अवतार आहे, मग तू त्यांच्यासोबत जा. तेव्हा नामदेवराय म्हणतात, हो मी त्यांच्यासोबत जातो, परंतु एक अट आहे. मला ज्ञानोबाराय म्हणतील की तू ह्या देवाचं दर्शन घे, तर मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही. मी फक्त आणि फक्त त्याच देवाचं दर्शन घेईन ज्या देवाचे कमरावरती हात व दोन्ही समचरण विटेवरती आहेत, त्याच देवाचं मी दर्शन घेईन. चरणादृष्टी विटेवरी साजिरी, ओ विटेवरी साजिरी, ओ समचरणा दृष्टी, विटेवरी साजिरी.
पदार्थ आणि कला लागे माईक पदार्थ माईक पदार्थ. तेव्हा नामदेवराय म्हणतात, हे बघ भगवंता, मी त्याच देवाचं दर्शन घेईन ज्या देवाची कमरेवरती हात आणि दोन्ही समचरण विटेवरती आहेत. मी त्याच देवाचं दर्शन घेईन. कटेवरती हात नाही ज्या देवाचे, न घे मी त्या देवाचे दर्शन. नामदेवरानी ज्ञानदेवराय भगवान परमात्म्याने नामदेवरानी माऊलींचा एकाचा हात एकामध्ये दिला आणि भक्तीचा आणि ज्ञानाचा संग झाला. दादांनो, ज्ञाना वाचून भक्ती आंधळी आहे आणि भक्ती वाचून ज्ञान पांगळा आहे. बघा, एक वेळेस एक आंधळा आणि एक पांगळा पंढरपूरच्या वारी करता निघाले. वारी करता निघाल्यानंतर आंधळ्याने पांगळ्याला आपल्या खांद्यावरती घेतला आणि दोघांनी वारी करून आले. म्हणून ज्ञाना वाचून भक्ती आंधळी आणि भक्ती वाचून ज्ञाना पांगळा आहे. मग वारी करत करत थोडी तीर्थ घुमल्यानंतर पुढं गेल्यानंतर त्यांना खूप तहान लागली. माऊलींना पण तहान लागली आणि नामदेव महाराजांना पण तहान लागली. पुढे गेल्यानंतर एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये खूप थोडंसं पाणी होतं. मग माऊली म्हणतात, नामदेवराय, या विहिरीमध्ये खूप थोडंसं पाणी आहे, मी माझ्या योग साधनेनं खाली जाऊन पाणी पिऊन येतो. तेव्हा माझ्या नामदेवरायांनी वर्णन केलं. काय वर्णन केलं तर, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, 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 ज्यांनी निगमवल्ली प्रगट केली, ज्यांनी निगमवल्ली प्रगट केली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, 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 योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. म्हणून माझे ज्ञानोबराय योगी होते. आता बळीवंत कशावरून होते तर अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती आणि कर्तुम शक्ती, या तीन शक्त्या भगवान परमात्माकडे असतात. परंतु या तीनही शक्त्या माझ्या ज्ञानोबरायांकडे होते. म्हणून समर्थ त्रिभुवनाकडून ज्ञानोबरायांना बळीवंत असं म्हटलं जातं. आता विस्तारपूर्वक जर पाहायचं झालं तर कर्तुम शक्ती म्हणजे काय? जिही निमिषापात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. काय झालं, एकदा जयपाल नावाचा राजा होता आणि त्याला सतत मुलीच होत होत्या. तेव्हा राजाने त्याच्या राणीला दरडावून सांगितलं, हे बघ राणी, ह्यावेळेस जर मुलगी झाली तर तुला त्या मुलीसोबत मारून टाकीन. तेव्हा राणी खूप घाबरली, खूप टेन्शनमध्ये होती राणी. तेवढ्यात दासी आली. दासी आल्यानंतर दासी राणीला म्हणते, काय झालं राणी साहेब? तेव्हा राणी काहीच बोलत नाही. तेव्हा दासी म्हणते, मला सांगा, जर मला त्याचं काही निरसन करता आलं तर मी त्याचं निरसन करते. तेव्हा राणी म्हणते, अगं राजाने सांगितलंय यावेळेस जर मुलगी झाली तर त्या मुलीसोबत तुला देखील मी मारून टाकीन. तेव्हा दासी म्हणते, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा 5वी सुद्धा त्या राणीला मुलगीच झाली. तेव्हा दासींनी काय केलं, पळत राजवाड्यात गेली आणि राजाला म्हणते, राजेसाहेब तुम्हाला मुलगा झाला. आता मुलगा झाला म्हटल्यानंतर राजाला एवढा आनंद झाला की त्याचा आनंद गगनात मावेना. तेव्हा
तेव्हा दासी म्हणते पण. तेव्हा राजा म्हणतो काय पण. तेव्हा दासी म्हणते ब्राह्मणाने सांगितलंय 20 वर्ष या मुलाचं तुम्ही तोंड पाहायचं नाही. जर 20 वर्ष जर तुम्ही या 20 वर्ष होण्याच्या अगोदर तुम्ही आज मुलाचं तोंड पाहिलं तर हा मुलगा लगेच मरण. तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे 20च वर्ष ना तर मी नाही बघत त्याचं तोंड. मग तेव्हा उत्साह वाढत गेला. त्या मुलगी रूपी मुलाला मुलाचे पोशाख घातले. वय वाढत गेलं. बघता बघता 20 वर्ष निघून गेले आणि त्या मुलाला कळलं की आपण मुलगा नसून मुलगी आहोत. तेव्हा त्याला मनामध्ये भीती वाटली. भीती वाटल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला मी तर मुलगी आहे. हे जर राजाला कळलं तर राजा सर्वांना मारून टाकीन. तेव्हा तिने काय मनामध्ये ठरवलं की आपण आत्महत्या करायची. दादांनो आत्महत्या करू नये. आत्महत्या करू नये असं म्हणतात. मग तिने आत्महत्या करण्याचं ठरवलं. आत्महत्या करण्याचं ठरवल्यानंतर एक दोर घेतला. दोर घेतल्यानंतर जंगलात गेली. जंगलात गेल्यानंतर तिने दोर फासा त्या झाडाला लावला. झाडाला लावल्यानंतर उडी मारणार तितक्यात माझे माऊली ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि मुक्ताबाई हे चौघे भावंड पंढरीच्या वारीसाठी चालले होते. तेव्हा त्यांचं भजन चालू होतं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असं त्यांचं भजन चालू होतं. हे भजन जेव्हा त्या मुलगी रूपी मुलाच्या कानावरती पडलं तेव्हा त्याचा विचार बदलला. त्यांनी विचार सोडला आणि माऊलींच्या चरणावरती येऊन रडू लागली. रडू लागल्यानंतर तेव्हा माऊली म्हणतात अरे मुला तुला काय झालं तू का रडतोय. तेव्हा तो मुलगी रूपी मुलगा म्हणतो महाराज मी मुलगा नसून मी मुलगी आहे. तेव्हा माऊली म्हणतात हे तर शक्यच नाही. मी मुलगा म्हटले ना तुला तर तू मुलगाच असशील. तेव्हा माऊलींनी चमत्कारच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं तर ती मुलगी रूपी ती जी मुलगी होती ना ती मुलाच्या रूपामध्ये रूपांतर झाली. दादांनो ही माझ्या ज्ञानोबारायांची कर्तुम शक्ती जी ही निमिषा मात्र देह पालटिला श्रीचा तो केला पुरुष उभा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता दुसरी शक्ती अशी की अकर्तुम शक्ती. आता अकर्तुम शक्ती कोणती तर रेड्याच्या मुखे वेद वदविला गर्भ दुजांचा हरविला. जेव्हा माऊली ज्ञानोबाराय आणि त्यांची 3 भावंडे आळंदीमध्ये राहत होते तेव्हा त्यांनी काय केलं त्यांनी सगळे जे होते ना तिथले त्यांना संन्याशाची मुलं म्हणून हिनवत होती. दादांनो आपल्याला जरी कोणी म्हणलं की तर आपल्याला कसा राग येतो तसं माऊलींना सुद्धा राग आला. माऊलींवरती एवढे अत्याचार केले. त्यांच्यावरती शेण दगड माती सुद्धा त्यांच्यावरती टाकलं. त्यांनी जे मधुकरी मागून आणली होती ते देखील त्यांच्या ह्याच्यामध्ये शेण टाकत होते. दादांनो त्यांना इतका वैताग आला. मग ते श्री क्षेत्र पैठण या गावी गेले. गावी गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला त्यांनी न्याय मागितला. का हो आमच्या आई वडिलांनी जो देहत्याग केला त्याचं देखील आम्हाला त्याच्याबद्दल देखील लोक आणखीन आम्हाला संन्याशाची मुलं म्हणून हिनवतायत. काय करायचं मग आम्हाला न्याय द्या. तेव्हा तिथल्या 4-5 पंडितांनी विचारलं की तुमचे नावे काय. तुम्ही संन्याशाची मुलं का. तुम्ही विठ्ठलपंतांची मुलं का. तेव्हा माऊली म्हणतात हो मी विठ्ठलपंताचीच मुलं. तेव्हा तिथल्या एका पंडिताने डबल विचारलं की तुमची नावे काय. तेव्हा निवृत्तीनाथ दादा म्हणतात की मी निवृत्ती, हा ज्ञानदेव, हा सोपान आणि ही मुक्ताबाई असं नावं सांगितल्यानंतर एक टवाळखोर ब्राह्मण उठला आणि म्हटला तुझे नाव ज्ञानी आहे ना मग तू का खरंच ज्ञानी झालास का. तेव्हा माऊली म्हणतात हो यात काही प्रश्नच नाही. तेव्हा तिकडून एक पखालीचा रेडा येत असतो. रेडा येत असताना तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो त्याचं सुद्धा नाव ज्ञानीच आहे, त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानीच आहे, म्हणून तो का ज्ञानी झाला का नाही.
तेव्हा माऊली म्हणतात, हो तो सुद्धा ज्ञानीच आहे, तो सुद्धा माझाच अंश आहे. तेव्हा तिथले टवाळखोर ब्राह्मण म्हणतात, त्याच्या मुखातून वेद वधवून दाखवा. तेव्हा माझ्या ज्ञानोबारायांनी त्या अज्ञानी त्या रेड्याच्या मुखातून ऋग्वेद वधावला दादांनो. ही झाली माझ्या ज्ञानदेवांची अकर्तुम शक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. तिसरी शक्ती सांगायची झाली अन्यथा कर्तुम, तर ती शक्ती म्हणजे आसम. एक वेळेस माऊली, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई असंच वाटचाल करत होते. वाटचाल करत असताना त्यांना मध्येच एक चांगदेव महाराजांचा मठ भेटला. विश्रांतीसाठी त्यांनी चांगदेव महाराजांच्या मठावरती थोडासा आराम घेतला, विश्रांती घेतली. तेव्हा बघतात तर काय, तिथं मेलेली माणसं, सडलेली माणसं होती, अनेक प्रकारे रोगील माणसं होती. तेव्हा मुक्ताबाईंनी विचारलं शिपायाला, अहो इथे काय आहे? तेव्हा शिपाई म्हणतो, येथे अनेक प्रकारचे रोगी माणसं आहेत. इथं प्रत्येक गावातून, प्रत्येक देशातून एक मृतदेह आहे आणि हे मेलेले माणसं जेव्हा चांगदेव महाराज 6 महिन्याच्या नंतर येथे येतील, तेव्हा चांगदेव महाराज आल्यानंतर या सर्व देहांना जिवंत करतील. तेव्हा मुक्ताबाईंना वाटलं, अरे 6 महिन्यानंतर चांगदेव महाराज येतील, तेव्हापर्यंत हे यांचा आत्मा किती तडफड करत असेल. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानदादा मला यांची अवदशा बघू वाटत नाही, तूच काहीतरी कर. तेव्हा माऊलींनी मुक्ताबाईच्या कानामध्ये एक संजीवनी मंत्र सांगितला. तेव्हा मुक्ताबाईंनी काय केलं, एक तिथं कुत्रं पडलेलं होतं शेजारी, त्या कुत्र्याच्या कानामध्ये हा संजीवनी मंत्र म्हटल्यानंतर तो कुत्रा आहे ना, तो सर्वांच्या देहावरतून ओवाळून टाकला दादांनो. ओवाळून टाकल्यानंतर बघता बघता सर्वजण उठून पळून लागली. तेव्हा पळून लागल्यानंतर सगळेजण उठून गेली. मग माऊली, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई हे चौघही भावंड आपल्या वाटचालीला निघाल्यानंतर 6 महिने झाल्यानंतर चांगदेव महाराज आले. चांगदेव महाराजांनी बघितलं तर आज ह्यावेळेस एकही माणूस नव्हता. तेव्हा त्यांनी शिपायाला आवाज दिला, अरे कुठे गेले सगळे? तेव्हा शिपाई पळतच आला. तेव्हा चांगदेव महाराजांनी विचारलं, ह्यावेळेसची माणसं कुठे आहेत? ह्यावेळेस एकही माणूस दिसत नाही. तेव्हा शिपाई म्हणतात, अहो काही दिवसापूर्वी, म्हणजे काही महिन्यापूर्वी 4 भावंड आली होती. मग चांगदेव महाराज म्हणतात, काय त्यांची नावं? मग तेव्हा त्या शिपायांनी नावं सांगितले, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई. तेव्हा नावं सांगितल्यानंतर मग काय झालं पुढं, असं चांगदेव महाराजांनी विचारल्यानंतर तो शिपाई सांगतो, अहो ती जी मुक्ताबाई होती ना, तिने काय चमत्कार केला तिलाच ठाऊक. तिने कुत्र्याच्या कानामध्ये काय मंत्र म्हणला, कुत्र्याच्या कानामध्ये मंत्र म्हटल्यानंतर तो कुत्रा सर्वांवरतून ओवाळून टाकल्यानंतर सगळे माणसं उठून आपापल्या घरी गेली. तेव्हा चांगदेव महाराज म्हणतात, हा तर ज्या पैठणला रेडा बोलवला हा तर नसन. तेव्हा त्यांनी माऊलींना पत्र पाठवायचं ठरवलं. आता पत्रामध्ये काय लिहावं त्यांना सुचतच नव्हतं. मग त्यांनी काय केलं, कोराच पत्र आळंदीला पाठवून दिल्यानंतर शिपाई गेले, माऊलींना पत्र दिला. तेव्हा माऊली एका भिंतीवरती बसले होते. माऊली, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई ही चौघं भावंडे गप्पा गोष्टी करत भिंतीवरती बसलेले होते. तेव्हा हा पत्र बघितल्यानंतर मुक्ताबाईला हसायला आलं. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, 14 विद्या 65 कला अवगत असलेला चांग्या कोरा तो कोराच राहिला. तेव्हा माऊली म्हणतात, अगं मुक्ते असं म्हणू नये, ते आपल्यापेक्षा ज्ञानानं, तपानं आपल्यापेक्षा ते खूप मोठे. तेव्हा उगच काहीतरी लिहून पेपर काळा करण्यापेक्षा त्यांनी काहीच लिहिलं नाही. तेव्हा माझ्या माऊलींनी काय केलं, त्याच्यावरती 65 ओव्या लिहिल्या दादांनो. 65 ओव्या लिहिल्यानंतर तिथून एका ग्रंथाची रचना झाली. तो ग्रंथ म्हणजे चांगदेव 65 दादांनो. चांगदेव 65 ग्रंथ तयार झाला. माऊलींनी 65 ओव्या त्या पत्रावरती लिहून त्या शिपायाच्या हातात दिल्या. तो शिपाई गेला घेऊन चांगदेव महाराजांकडे, चांगदेव महाराजांना ते पत्र हातात दिलं. तेव्हा चांगदेव महाराजांना इतका राग आला. तेव्हा चांगदेव महाराज म्हणतात, मला उत्तर देतोय तू? तेव्हा चांगदेव महाराज म्हणतात, चला आळंदीला जाण्याची तयारी करा. मग आळंदीला जाण्याची तयारी झाली. चांगदेव महाराज निघतात. मग तेव्हा इकडं आळंदीमध्ये माऊलींना कळतं की चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येत आहेत. तेव्हा माऊली म्हणतात, अगं मुक्ता बघ ना, चांगदेव महाराज आपल्यासाठी भेटण्यासाठी येतात, मग त्यांना आणायला जायचं का? तेव्हा मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा आपल्याकडे गाडी ना घोडी, मग आपण कशाने जायचं? तेव्हा माऊलींनी भिंतीबाईला आदेश केला, भिंतीबाई
चला आपल्याला चांगदेव महाराजांना आणण्यासाठी जायचे. मग निर्जीव भिंत उडायला लागले दादा. आकाश मार्गाने माऊली गेले आणि तिकडून वाघावर बसून चांगदेव महाराज येत होते. आल्यानंतर मग चांगदेव महाराजांनी पाहिलं, अरे निर्जीव भिंत आकाशामध्ये उडतीये. मग तेव्हा सर्व त्यांचा गर्व हरण झाला. तेव्हा सर्व त्यांचा गर्वांचा नाश झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. ही झाली माऊलींची अन्यथा कर्तुम शक्ती. तुम्हाला अकर्तुम शक्ती सांगितली, कर्तुम शक्ती सांगितली, अन्यथा कर्तुम शक्ती सांगितली. या तीनही शक्त्या माझ्या ज्ञानोबारायांकडे होत्या. तेव्हा माऊलींकडे एकाने येऊन विचारलं, का हो तुम्ही काय केलं? योग केला, याग केला, तप केलं, साधन काय केलं? तेव्हा माऊली म्हणतात, मी काहीच केलं नाही, मी फक्त एकच काम केलं, राम आणि कृष्ण याचं हृदय मंदिरामध्ये स्मरण केलं. तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतो. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. 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 हृदय मंदिरे हरि बोल स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपण करा सोडवण. आपुले आपण करा सोडवण. हृदय मंदिरे महाराजी. हृदय मंदिरे महाराजी. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. करा सोडवण. करा सोडवण. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी स्मराकारे. सर्वांनी आता उंच हात घ्यायचे आणि आपल्याला प्रेमाने भजन करायचे. विठोबा रखुमाई.